साईराम क्लिनिक तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। शेकडो नागरिकांनी घेतला लाभ। आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईराम क्लिनिक पेठरोड नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली आहे। या शिबिरामध्ये त्वचारोग, केस गळणे, स्त्रीरोग, ब्लड प्रेशर, शुगर, हाडांचे व सांधेदुखीचे विकार, पोटाचे विकार, छातीचे विकार, बालरोग, नेत्ररोग आणि दंतरोग यासह विविध आजारांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। विशेष म्हणजे सिनेप्स पॅथॉलॉजी लॅब व साईराम क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 6300 किमतीचे विविध रक्त व लघवी तपासण्या केवळ 1600 मध्ये करण्यात आल्या। याचा लाभही अनेक नागरिकांनी घेतलाय। डॉक्टर सचिन देवरे आणि डॉक्टर प्रतीक्षा देवरे यांच्या पुढाकाराने शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आलं। नागरिकांनी त्यांच्या जुन्या फाईल्स आणि रिपोर्टसह शिबिरात हजेरी लावून उत्तम प्रतिसाद दिला। शिबिराचे आयोजन नमन राज गार्डन हॉटेल समोर राव हॉटेल चौफुली जवळ पेठरोड येथे साईराम क्लिनिक मध्ये करण्यात आला। पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आणि भविष्यात अशा प्रकारचे आरोग्य उपक्रम नियमितपणे राबवले जातील असे सांगितले। सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मी मोफत सर्वरोग शिबिर आयोजित केले होते। नाशिकमध्ये खूप जोरदार पाऊस चालू आहे। इतका पाऊस असताना देखील परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। या शिबिरामध्ये वेगवेगळे त्रास असलेले लोकांनी वेगवेगळ्या तपासण्या करून औषधोपचार घेतलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने त्वचारोग असेल, केस गळती असतील, हृदयाचे डायबिटीसचे पेशंट असतील, दाताची तपासण्या करून घेतल्यात, त्यानंतर डोळे तपासणी करून घेतलेले आहेत। कोणाला पोटाचे त्रास होते, कोणाला हाडाचे मणकेचे त्रास होते, लहान मुलांना काही त्रास होते, असे सर्व रुग्णांनी आपल्या वेगवेगळ्या तपासण्या करून औषधोपचार घेतलेले आहेत। तपासणी दरम्यान कोणत्या प्रकारचे आजार किंवा समस्या सर्वाधिक जास्त प्रमाणात निदर्शनास आल्या? तपासणी दरम्यान सध्या तर सर्दी, खोकला, ताप ह्या प्रकारचे पेशंट जास्त होते। त्याचप्रमाणे त्वचेचे आजार, फंगल इन्फेक्शन या आजार देखील पेशंट खूप जास्त प्रमाणात आढळले। जे वयस्कर लोक आहेत, जे वयोवृद्ध पेशंट आहेत, त्यांना बीपी डायबिटीस त्यांनी रुटीन चेकअप करून घेतलं। त्यामध्ये शुगर तपासणी असेल, बीपी तपासणी असेल, ईसीजी तपासणी करून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे वयोवृद्ध लोकांनी त्यांच्या दाताच्या तपासण्या करून घेतल्या, डोळे तपासणी करून घेतली। डोळ्यांची तपासणी करताना असं आढळलं की त्यामध्ये मोतीबिंदूचे खूप लोकांना त्रास आहे। तर ते देखील जे मोतीबिंदू ज्या रुग्णांना आम्हाला आढळले त्यांच्या आम्ही कमीत कमी वाजवी दरामध्ये त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्ही भविष्यात करून देणार आहोत। शिबिरात कोणत्या तज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता आणि त्यांनी कोणत्या सुविधा पुरवल्या? शिबिरामध्ये त्वचारोग तज्ञ होते, लहान मुलांचे तज्ञ होते, हाडाचे तज्ञ होते, डेंटिस्ट होते, त्याचप्रमाणे डोळ्यांचे डॉक्टर देखील उपस्थित होते। 6300 रुपयांची तपासणी फक्त 1600 रुपयात उपलब्ध करून देण्याचा उद्देश काय होता? नागरिकांचा याला कसा प्रतिसाद मिळाला? 1600 रुपयामध्ये आम्ही ज्या इतक्या तपासण्या ठेवल्या होत्या त्यामागील हा उद्देश हाच होता की काही गरीब रुग्ण असतील, काही मध्यमवर्गीय रुग्ण असतील की जे पैशाअभावी शरीराचा बॉडी चेकअप करून घेत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे हे त्यांना कळत नाही। आता आम्ही खूप लोकांच्या तपासण्या केलेल्या आहेत। आज आम्ही ते शुगर तपासणी केली तर लोकांना विचारलं असलं की आपल्याला शुगर आहे का, तर नाही सर मला शुगर नाही। तर पेशंटच्या रुग्ण 400-450 आम्हाला शुगर आढळले। बीपीच्या पेशंटचं बीपी चेक केलं असताना कळलं की काही पेशंटला खूप हाय बीपीचा त्रास आहे। तर ते तपासण्या केल्यावर कळतं। त्यामुळे शरीरामध्ये काय एक्झॅक्ट हालचाल चालू आहे आणि काय त्रास होत आहे, कोणाचं लिपिड प्रोफाईल कसं आहे, तर कोणाचं लिव्हर प्रोफाईल कसं आहे हे बघण्यासाठी आम्ही 6300 रुपयाच्या जे बॉडी तपासण्या आहेत त्या आम्ही या आषाढी एकादशी निमित्त 1600 रुपयात आयोजित केले होते। साधारण एकूण किती नागरिकांनी या आरोग्य तपासणीत भाग घेतला काय सांगा? आतापर्यंत तरी 300-350 लोकांनी ह्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे गरजू असतील, गरीब असतील, मी त्यांना देखील आवाहन करतो की आज जरी आषाढी एकादशी होती पण तुम्ही पुढील 2-3 दिवसात जरी माझ्याकडे आलात तर मी तुमची मोफत तपासणी करून देईन। पुढील काळात साईराम क्लिनिक कडून आणखी अशा काही शिबिरांचे आयोजन होणार आहे का? हो, मी दरवर्षी शिवजयंती असेल, दिवाळीमध्ये सुट्ट्यांचा काळ असेल किंवा मग असंच आषाढी एकादशी असेल तर मी निरनिराळ्या शिबिरांचं असं आयोजन करत असतो। अशा आयोजनातून गोरगरिबांना त्याचा लाभ होतो आणि मला आत्मिक समाधान मिळतं। मागे देखील आपण नवरात्र उत्सवात परिसरातील सर्व महिलांची मोफत आरोग्य निदान तपासणी ठेवली होती, त्याला देखील आपला प्रतिसाद योग्य मिळाला आहे काय सांगा?
नवरात्रात 9 दिवस मी नवदुर्गांची पूजा म्हणून मी 9 दिवस पूर्ण लहान मुली असतील, तरुण मुली असतील किंवा वयोवृद्ध महिला असतील या सर्वांचं मोफत तपासणी 9 दिवस ठेवलेलं होतं. तेव्हा देखील मला महिलांनी खूप जास्त प्रतिसाद दिला आणि महिलांनी त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या. त्या 9 दिवसांमध्ये डॉक्टर प्रतीक्षा देवरे यांनी सर्व स्त्रीरोग तपासणी केली. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी कशी पार पडली गेली असं आपल्याला वाटतंय? प्रत्येकाला प्रायव्हेट दवाखाना अफोर्डेबल नसतो आणि शिबिरामागे हाच उद्देश असतो की गोरगरीब लोकांना आपल्या तपासण्या करून घेता याव्या, आपलं नॉर्मल चेकअप व्हावं फ्रीमध्ये. हा दृष्टिकोन समोर ठेवून मी ह्या शिबिराचं आयोजन करत असतो आणि हे गरीब रुग्णांची सेवा माझ्यातून घडते या निमित्ताने आणि मला देखील आत्मिक समाधान मिळतं. त्यामुळे मी अशा शिबिरं नेहमी आयोजित करत असतो. जाता जाता नागरिकांना आरोग्याबाबत काय संदेश द्या? सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मी सर्व नागरिकांना हेच आव्हान करेल की आपण पावसात भिजणं टाळावं. आपल्या घराभोवती, आपल्या कामाच्या अवतीभोवती शुद्ध पाण्याचा साठा होऊ देऊ नका, जेणेकरून मलेरिया, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही. आणि पावसात भिजू नका. पावसात भिजल्यास आपल्याला सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं दिसल्यास आपण लगेच आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि वेळीच उपचार घ्यावा. कोणताही आजार झाल्यानंतर हा लक्षणं दाखवतो आणि लक्षणं दिसल्यानंतर आपण जर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी केली, औषधोपचार केले तर आपल्याला कोणताही आजार हा लवकर बरा होतो, तो जास्त घातक ठरत नाही. सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय विठू माऊली. धन्यवाद. मी डॉक्टर गजानन अग्रवाल, ऑर्थोडॉन्टिस्ट, मेरी विभागावर प्रॅक्टिस करतो. आज आषाढी एकादशी निमित्त डॉक्टर सचिन देवरे सरांच्या मार्फत साईराम क्लिनिकमध्ये आज पूर्ण जनरल बॉडी चेकअपचा कॅम्प आयोजित केलेला आहे. त्यामध्ये आम्ही दंतसेवा देत आहेत. डॉक्टर दांडे सर आहेत, ते आय चेकअप करता आहेत. सर डॉक्टर सचिन देवरे सर सगळ्या रुग्णांची जनरल बॉडी तपासणी आणि गरज असलेल्या टेस्ट वगैरे सगळ्या करून घेत आहेत. माझं सगळ्यांना आवाहन असेल की सगळ्यांनी या शिबिराचा फायदा उचलावा आणि मी जे स्वतः बघतोय की कितीतरी रुग्णांना, कितीतरी पेशंट्सना या शिबिराचा फायदा होत आहे, याबद्दल सचिन देवरे सरांना खूप 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 धन्यवाद की त्यांनी गरजू रुग्णांसाठी हे कार्य आयोजित केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर चेतन गायकवाड. आज साईराम हॉस्पिटल येथे डॉक्टर सचिन देवरे सरांच्या मार्गदर्शनाकडे डोळ्यांचे शिबिर ठेवले होते. तरी भरपूर पेशंटांना, 5 पेशंटांना आपल्याला मोतीबिंदू सापडला आणि जवळपास 20 ते 25 जणांना आपण चष्म्याचे नंबरही दिलेले. नमस्कार, मी डॉक्टर मोक्षदा आटवणे. आम्ही सचिन देवरे आणि प्रतीक्षा देवरे यांनी जे आषाढी एकादशी निमित्त फ्री चेकअप आरोग्य तपासणी ठेवली होती, त्याच्यामध्ये आम्ही दातांची तपासणी केली आहे. बरेचसे पेशंट आढळले. नॉर्मली पेशंटकडे म्हणजे दातांकडे जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत दुर्लक्ष केलं जातं. तर तसं न करता आम्ही जे काही पेशंट आढळले त्यांना जी ट्रीटमेंट नेसेसरी होती, म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये आपण जेवढं लवकर ट्रीटमेंट करू तेवढा खर्चही कमी लागतो आणि कामही लवकर होतं. तर त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट केली आहे आणि जे काही ट्रीटमेंट असेल ते आम्ही डॉक्टर गजानन अग्रवाल यांच्या दिंडोरी रोडला जे क्लिनिक आहे तिथे आम्ही त्यांना रेफर केलं आहे. तर जी ट्रीटमेंट असेल ती आम्ही सवलतीच्या दरामध्ये पेशंटला करून देऊ. तपासण्यावेळी नागरिकांमध्ये कुठल्या प्रमाणात जास्त समस्या आढळल्या? त्याच्यामध्ये दात किडलेले असतात, म्हणजे थोडीफार कीड असते पण दुखत नाही. तर असे जे पेशंट होते ते पण आढळले, जे यंग एजमध्ये होते. जे जास्त म्हातारे पेशंटमध्ये दात तुटलेले किंवा कीड लागलेली आहे, हिरड्यांचे प्रॉब्लेम आढळले. तर असे विविध प्रॉब्लेम्स सापडले आहेत. हे दाताची तपासणी, रक्ताची तपासणी, डोळ्याची तपासणी आणि हे सगळं तपासणी डॉक्टर देवरे करीत राहते नेहमी आमच्या भागातमध्ये. त्यांचे सहकारी राहतं, प्रत्येक टायमाला येतात, कधी बी शिबिर भरवतात तर शिबिरातून असं दर्शन करीत राहतात, मार्गदर्शन. समाजकार्यातही ते आग्रही राहतात. कुठेही बी काही असलं, कुठे अडचण आली तर कुठेही बी ते फोन केला तर हजर राहतात, करतात. सचिन देवरे यांच्या दवाखान्यामध्ये शिबिर चालू आहे. त्याच्यामध्ये रक्त, लघवी, दात, DPP, डायबिटीस या सर्व आरोग्य तपासणी केल्या जातात. डॉक्टर सचिन देवरे हे समाजकार्यात नेहमी भाग घेतात. आणि ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.